पुन्हा एकदा आलेलो आहे बनेश्वरला। टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं पार्किंग आहे। नवीन रोल केलेला आहे तुम्ही आता सर्वजण खेळायला लागलेले आहेत जी थंड वाटत आहे। सुंदर असा रस्ता तयार केलेला आहे। आता मी तर बसलो एडिटिंगच्या कामाला, तर तिकडे सुरत चाललेला आहे। खूपच नाटक करत आहे ते। ती छोटी चॅम्पियन चाललेली आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आम्ही पुन्हा एकदा आलेलो आहे बनेश्वरला। तिची संपूर्ण बहिणींची टीम पण आलेली आहे। ते आमच्या अगोदर मंदिरात आलेले आहेत, कारण की ते फोर व्हीलरने आलेत, आम्ही टू व्हीलरने आलेलो आहे। सगळे गेलेले आहेत आतमध्ये मंदिरात। चला आता तुम्हाला मी संपूर्ण बनेश्वर मंदिराची गार्डनची वगैरे टूर करवतो। घरून निघाल्यानंतर कात्रजच्या घाटामध्ये आम्हाला सुंदर असं डोंगर आणि धुकं पाहायला मिळाले। तुम्ही जर पुणे मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला हायवेवरून खाली सर्व्हिस रोडला येऊन या ब्रिज खालून राईट टर्न मारावा लागेल, आणि जर तुम्ही साताऱ्यावरून येत असाल तर सर्व्हिस रोडला लागून लेफ्ट टर्न मारावा लागेल। आतमध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला बनेश्वरमधील मार्केट लागतं, त्यानंतर राईट साईडला हे बनेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार लागतं। मुख्य प्रवेशद्वार पार केल्यानंतर 5-1 मिनिटाच्या कच्च्या रस्त्यानंतर अजून एक प्रवेशद्वार लागतं। तिकडून आत आल्यावर गर्द झाडीमध्ये हे तुम्हाला पार्किंग लागतं टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी। तर एंट्री केल्यानंतर इथं जे आहे सर्व टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं पार्किंग आहे, आणि इकडे समोर या साईडला हॉटेल वगैरे आहेत सर्व, आणि समोर तिकडे गार्डन आहे। तिकडे पण जाऊया आपण थोड्या वेळात। पहिला आपण जाऊया मंदिरामध्ये। तर दर्शन घेऊन बघा, ह्यांच्या बहिणी आलेल्या आहेत सर्व बाहेर। मंदिरात आत प्रवेश केल्यानंतर इथं 2 पाण्याचे टाके आहेत, आणि त्या साईडला सुद्धा एक तिसरं पाण्याचं टाका आहे। पण या पाण्याच्या टाक्यामध्ये बघा मासे आहेत किती सुंदर, आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी कासव आहेत सर्वीकडे। आता इथं बनेश्वर मंदिर देवस्थानाने नवीन रोल केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। म्हटलं आम्ही बऱ्याच वेळा मंदिरात आलो होतो बनेश्वरच्या, पण फर्स्ट टाइम असं शर्ट वगैरे काढून आम्हाला आज जायला सांगितले। अजून महाराष्ट्रातल्या कुठल्या मंदिरात असं आहे आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। या मंदिरात तर आहे बनेश्वरच्या, चालू केलेलं आहे, अगोदर नव्हतं तसं काही। मंदिरात दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत गार्डनला। गार्डन मध्ये काय काय तुम्हाला दाखवतो मी। तर गेटमधनं प्रवेश केल्यानंतर उद्यानाच्या
सर्वप्रथम लागतं इथं बाल उद्यान. हे बघा, इथं सर्व लहान मुलांचे गेम्स आहेत. घसरकुंडी आहे, पुढे तिकडे झोका आहे, प्लस इथं आहेत वेगवेगळ्या गोष्टी. त्यांची नावं मला माहीत नाही, पण आहेत. ह्याला काय म्हणतात तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. तर आता सर्वजण खेळायला लागलेले आहेत, तुम्हाला दाखवतो मी. अरे वा वा वा, इथं लहान मुलं खेळत असताना तिथं तुम्ही पाहू शकता एक मोठा मुलगा खेळत आहे, सूरज आमचा. अरे वा, व्हेरी नाईस, परफेक्ट परफेक्ट. चल, 1 2 3 4 5 6 7 9 डन, व्हेरी गुड, परफेक्ट. अरे परत चालला, अरे बापरे, खूपच अवघड गोष्ट आहे. दिसायला सोपी वाटते, खूप अवघड आहे. बघा, एवढा पाण्याच्या ह्याच्यात सुद्धा त्यांनी केलेलं आहे, ते स्लिप होत असताना. व्हेरी गुड व्हेरी गुड. तर हीच गोष्ट आम्ही मागच्या वेळेस पण केली होती, फक्त 4-5 गेले होते. आम्हाला दिसायला सोपं आहे, बट त्याला खूप स्ट्रेंथ लागते. ताकद असून उपयोग नाही, एकदम चप्पळ पाहिजे बॉडी, चप्पळ ह्याच्यासारखी. जिया जिया जी, मस्तपैकी फिरत आहे. बघा, तुम्ही पाहू शकता आजूबाजूला किती हिरवगार वातावरण आहे आणि एकदम हिवाळा असल्यामुळे थंड वाटत आहे आम्हाला. इकडं प्राणी मात्र पण आहे, इकडे दाखवलेले फुरसे बिरसे आहे. तिथं संपूर्ण जंगल एरिया असल्यामुळे इथं विविध पक्ष्यांचे आवाज येत आहेत, साप वगैरे पण आहेत. तिकडं लांब तुम्हाला जर दिसत असेल झेब्रा बिब्रा खोटे खोटे आहेत खोटे खोटे झेब्रा. तर सध्या आम्ही निघालेलो आहोत शौचालयाच्या शोधात. खूप तीव्र प्रतीची शौचालय लागलेली आहे आमच्या लहान मुलांना. आता तुम्हाला दाखवतो मी. इथं आहे वॉटर ATM. पाणी जपून वापरा, मोफत पाण्याची पाणी, पिण्याची पाणी. वॉटर ATM आहे, तिकडं आहे वाकडा झालेला. आता पुढे आम्ही निघालेलो आहोत, तुम्हाला दाखवतो. चला समोरून दाखवतो. धबधब्याकडे चाललो आहे आता आम्ही. सरळ गेलं इकडून तर लागतं धबधबा, आणि लेफ्टला गेलं की लागतं कमळ हौद, ॲनिमल पार्क, बाहेरचा मार्ग, डायरेक्ट बाहेर. त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत सरळ या रस्त्याला. बघा किती बहीण आहे तिला, एक बहीण राहिली माग. अयो अजून माग आहे ते बघा. नसतोय बाबा, पडली पडली पोरगी पडली, उठली. आता काय नाही झालं, चला. मला बघून ती गपकीने पडली खाली, त्यामुळे मी पटकन पळतोय आता पुढे. तर खूपच सुंदर असा रस्ता तयार केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. दोन्ही साईडला हे जे केलेलं आहे हे सुद्धा कॉन्क्रीटचं आहे. हे दिसायला दिसतं लाकडाचं, पण हे कॉन्क्रीटच्या बेसचं असतं. हा बंद आहे ते. तिकडं एक धबधबा आहे समोर दिसतोय तुम्हाला, छोटूसा मॅनमेड, तो बंद आहे धबधबा. आणि या साईडला सुद्धा असा कच्चा रस्ता जंगल फिरण्यासाठी केलेला आहे. खूपच सुंदर एरिया आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा रस्ता सरळ निघतोय, वरती सरळ गेलं की जातो ॲडव्हेंचर पार्ककडे, आणि लेफ्टला टर्न मारला की जातो रस्ता धबधब्याकडे. तर आपल्याला जायचं आहे आता लेफ्ट साईडला. हे बघा तुम्ही पाहू शकता, हा आहे मॅनमेड धबधबा, वॉटरफॉल. ठीक आहे, चला. हे बघा झिप लाईन. तर हा व्यक्ती सारखा ह्याच्याबद्दल बोलत आहे. त्याला सारखेच माकड दिसत आहे, ते बघा. ह्या घ्या कसं म्हातारा सारखं चालत आहे, कसं पळतोय तुरु तुरु तुरु. अरे पळू नको, घसरशील. तर तुम्ही पाहू शकता झिप लाईनचं इथं आहे, वरून डायरेक्ट पर्यंत येतं, आणि इथून मग सोडून डायरेक्ट इथून वरती ॲडव्हेंचर पार्ककडे. झिप लाईनचा मार्ग आहे हा. कसं वाटतंय शीतल तुला?
छान वाटते मला, लय भारी वाटते. एवढंच छान सुंदर निसर्ग आहे ना, अशा निसर्गामध्ये रोज रोज यावंसं वाटतं. पण तुम्ही मला नाही आणणार रोज रोज. देखा मैंने देखा फोटो वाले देखा. ते बघा कसे गॉगल बिगल टाकून फोटोशूट चालू केलेला आहे. आणि मंदिराच्या पाठीमागचं आहे का? हो. आणि बघा इकडून हा जो रोड जातो वरून आलेला ॲडव्हेंचर पार्क कडून जो रोड जातो धबधब्याकडे, तिथंच लेफ्ट साईडला शौचालय आहे. खूप अवघड पद्धतीने सापडलेला आहे आम्हाला. हा धबधबा आहे पण आपल्याला ॲक्च्युअल रोड नाही भेटलेला अजून. तिकडे दाखवलं होतं धबधब्याकडे पण अजून तर दिसत नाही. चला तिकडून असेल पुढं. बोला देना मुझे अलविदा तुझे. तर त्यांना मागे सोडून आता मी निघालेलो आहे ॲडव्हेंचर पार्ककडे, कारण मला मागाशी एक काम आलं होतं पण दर्शन बाकी होतं त्यामुळे. आणि ह्यांना धबधबा माहीत नव्हता त्यामुळे त्यांना दाखवायला आलो, पण धबधब्याचा रस्ताच बंद झालेला आहे. कुठलाही रस्ता तेच कळत नाही आहे. सो त्यांना म्हटलं तुम्हीच शोधा कुठेही धबधबा, मी जरा काम करतो. आता निघालेलो आहे मी ॲडव्हेंचर पार्कच्या दिशेने. हे सर्व आहेत 1 2. हे खाली क्रिकेटचं आहे. इथं वरती झिपलाईन आहे. हे बघा वरती दिसते का झिपलाईन तुम्हाला इथं? तो सरळ ती खाली जो तुम्हाला दाखवला होता तो एंड पॉईंट. आता मी इथं बसलो एडिटिंगच्या कामाला आणि इथं हे तिकीट काउंटर आहे. हे सर्व ॲडव्हेंचर पार्कचं एक चार्जेस ते तुम्हाला मी खालीच दाखवले. आता इथं मी जरा चार्जिंगला लावतो फोन, माझा 1:30 व्हायला आलाय. तो आप देख सकते हैं ये काला शर्ट और नीली जीन्स वाली लड़की, जो ये पांढरी पैंट और काली शाइनिंग मारने वाली की बहन है. तो अपने लक्ष्य पर पहुंच चुकी है. बहुत ही मज़ा आ गया है उनको, डोके को लग गया उनके. हाँ, तो ये देखो ये प्रेक्षक मंडली इधर बैठ के चना पुटाना खा के मज़ा ले रहे हैं उनकी. तो ये छोटी लड़की मुझे देखकर बहुत डरती है और ये हमारी छोटी लड़की चना फुटाने के साथ सेव भी खा रही है. तो हमारा पीछे काम चालू है प्रगति पथ पर और इधर इनका गेम्स भी चालू है. बोलो बोलो श्री, तुम बोलो, मैं सुन रहा हूँ. लास्ट 1 मिनिट बाकी आहे. जा जा काय करायचे कर. ठीक आहे चला भेटूया थोड्या वेळाने. तर तिकडे सूरज चाललेला आहे. गो गो गो, व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तर तुम्ही पाहू शकता सूरजनी सर्व लेवल पार केलेले आहेत. समोर तुम्ही पाहू शकता हे व्यक्ती खूप घाबरत आहेत हे करायला. खूपच नाटक करत आहेत हे. चला खाली पोरांनो, खाली खाली खाली. तर ही सारखीच पडत आहे आमची छोटी. तर आता हे नवीन वॉरियर चाललेले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्यांच्याकडे बघण्यासाठी चाललेले आहेत ते. मला बघून होय का पळाले पळाले वा पळाले. तर आमची छोटी चॅम्पियन चाललेली आहे आता खेळायला, हे टायरवालं. तर आता तिचा व्हिडिओ काढूया आपण. चला
व्हेरी गुड व्हेरी गुड. चल चल चालली. व्हेरी गुड. तर इथं बघा खायला भेटतंय. काय काय भेटतंय आपण पाहूया. बघा इथं खायच्या वस्तू आहे. कैरी आहे, अननस, कलिंगड, आवळे सगळं आहे इथे खायला. तो 2 साल पहले जब हम यहाँ आए थे तब ये पूरी तरह से फिट औरत थी. प्रेगनेंसी के बाद ये थोड़ी जाड़ी हो गई है. इसके वजह से ये डर रही है खतरों से. राम 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 राम. तर मैदान मार के अभी मेरी बच्ची आ रही है इधर. चल या कर चलो. कम ऑन भाई. चलो. आलेली आहे माझी बायको. दमलेली आहे बिचारी. काय विषय नाही आलेली आहे माझी बायको माझ्या जवळ. हा फायनली माझ्या बायकोनी पूर्ण ट्रॅक कव्हर केलेला आहे. त्याला 100 रुपये चार्ज आहे. बाकी सगळ्याला 50 रुपये चार्ज आहे. हा आणि त्याला पण 100 रुपये. जिप लाईनला 100 आहे ना. हो ह्याला 50 आहे. 100 है ला क्रिकेट वाला का. तो कैसा लगा आपको? आपकी मनोगत 2 शब्दों में बताए. हाय जा तिकडं. नाही टायरावर न जायचं. गो 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 गो. पिल्लू रडायला लागली माझी. कुठे? आता आम्ही इथे आलेलो आहोत. लटका लटकी गेम चालू आहे आमची. सगळेजण 3 मध्येच हारून जात आहेत. आता एक मॅच खाली पडलेली. अय लागल बाबा हळू. मंदिरातलं दर्शन आणि गार्डन मध्ये फिरून झाल्यानंतर आता आम्ही दुपारी 2 वाजले आहेत. नाश्त्याला नाही म्हणता येणार. थोडा वडापाव खायला, थोडं पेटपूजा करण्यासाठी थांबलेले आहेत सर्वजण. आम्ही ज्यांना खायचे ते थांबलेले आहेत. बाकीचे ज्यांना नाही खायचे ते तिकडे थांबलेले आहेत. मी ताक घेतलेला आहे माझ्यासाठी, कारण की मी वडापाव वगैरे खात नाही. त्यामुळे ताक पितोय मी. आणि आमची शिवाज्ञा ही इकडं तिकडं फिरायला लागलेली आहे नुसती. शिवाज्ञा पल्ली 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 नुसती त्रास देते इकडं तिकडं फिरून. चला तिला पण थोडी ताक पाचतो. तर आमचा बनेश्वरचा दिवस आजच इथं संपत आहे. सगळ्यांनी खूप मजा मस्ती केलेली आहे. तर तुम्हाला आपला आजचा बनेश्वरचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपले हे सगळे सबस्क्रायबरच आहेत, त्यांना मी फिरायला घेऊन आलेलो होतो. तुम्ही पण लोकांना सगळ्यांना शेअर करा आपले व्हिडिओ, जेणेकरून मारलं रे बाबा. ठीक आहे, भेटूया उद्या. चला.